नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहोत. पहिल्यांदा आज तुम्हाला 15 ऑगस्ट 2026 म्हणजे 19व्या प्रजासत्ताक स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपला भारत देश स्वतंत्र झाला होता आणि आपल्याला एक लोकशाही राज्य म्हणजे लोकशाही देश आपल्याला मिळाला होता आणि आपलं संविधान आपलं 26 जानेवारी 1950 लागू करण्यात आलं होतं. तो आपला प्रजासत्ताक दिवस म्हणून. आजचा आपला 15 ऑगस्ट 2026चं लेक्चर आहेत मित्रांनो, MPSC ग्रुप सी आणि पोलीस भरती 2026चा पेपर पॅटर्न. तर आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपलं मिशन आहे सरकारीनोकरी.com आणि दररोज लेक्चरचा टाईम आहे संध्याकाळी 6 वाजता. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, विसंगत शब्द ओळखायचा. जानेवारी, मार्च, जून, जुलै. तर बघितलं तर जानेवारी, मार्च आणि जुलै हे तिन्ही महिने 31 दिवसांचे आहे. हा जो जून महिना आहे तो 30 दिवसांचा आहे. ओके, त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग जीवाणूमुळे होतो? गोवर, कांजण्या, क्षयरोग आणि पोलिओ. तो कोणता होतो मित्रांनो? क्षयरोग. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असतात. त्यालाच काय म्हणतात? ट्युबरक्लोसिस किंवा TB असं म्हटलं जातं. आता ए आणि बी, पुढचा प्रश्न आहे, ए आणि बी यांचे वय 5:7 गुणोत्तर आहे. तर 8 वर्षानंतर गुणोत्तर हे 7:9 असतं. एचे सध्याचे वय किती? असा प्रश्न विचारलेला आहे. सध्याचं वय किती आहे? 5 आणि 7 गुणोत्तरमध्ये. 8 वर्षानंतर काय होणार आहे? थांबा मित्रांनो, 5ला x मानू, त्याच्यात 8 वर्षानंतरचं किती गुणोत्तर येणार आहे? 7 आणि 7x + 8 त्याचं गुणोत्तर किती येणार आहे? 9. ओके, याचा तिरकस गुणाकार करायचा मित्रांनो. 9×5 = 45x, 9×8 = 72, 7×7 = 49x, 7×8 = 56. ओके, 45 × 49x, 4x, 72 - 56, 12तून 6 गेले, x = किती? 16 उरले, 4 × 4 = 16, x = काय आलं मित्रांनो? 4. सध्याचं वय किती आहे? 5x. ते गुणोत्तर किती आहे? 5चं आहे, त्याला x मानलेलं होता. सध्याचं वय विचारलेलं आहे एचं, तर 5x काय 4 आहे, 5 × 20, तो किती वर्षाचा असणार मित्रांनो? 20 वर्षाचा असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. न्यूटनचा गतीचा तिसरा नियम काय सांगतो? बाह्य बल लागू होईपर्यंत वस्तू विश्रांतीच्या किंवा एकसमान गतीत राहते. हा न्यूटनचा कोणता नियम आहे? पहिला नियम आहे. बल आणि वस्तुमान इंटू प्रवेश हा न्यूटनचा दुसरा नियम आहे. न्यूटनचा तिसरा नियम आहे मित्रांनो, प्रत्येक क्रियाला समान आणि विरुद्ध प्रक्रिया असते. हा तिसरा नियम आहे. गतिमान नेहमी अबाधित राहते. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. इक्वल रिॲक्शन टू ऑपोजिट रिॲक्शन. पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्वाकर्षण प्रवेग अंदाजे T/8.9 मीटर/सेंटीमीटर, 9.8, 10.8, 11.2. तर काय आहे? 9.8. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. चिपको चळवळ कशाच्या संवर्धनाशी संबंधित आहे? माती, पाने, जंगले, फक्त वन्यजीव. कशाच्या संबंधित आहे? जंगले. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. मानवी शरीरात कोणते अवयव इन्सुलिन तयार करते? यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, त्यालाच काय म्हणतात? पॅनक्रिया आणि हृदय. कोणतं करतं? स्वादुपिंड. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे.
आता पुढचा प्रश्न आहे, एका पुरुषाकडे दाखवत एक स्त्री म्हणाली, त्याची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी. त्याची आई एका माणसाला काय म्हणून पूर्व म्हणाली, त्याची आई माझ्या आईची एकुलती मुलगी आहे. ती स्त्री त्या पुरुषाशी कशी संबंधित लागणार आहेत? तर कशाची लागणार आहे? आई. ऑप्शन क्रमांक बी. म्हणजे ही त्याची आई आहे. ही त्याची आई आहे त्या माणसाची. ती स्त्री म्हणती, ही स्त्री आहे, ही त्याची आई माझ्या आईची, म्हणजे त्या स्त्रीच्याच आईची एकुलती एक मुलगी आहे. तर त्या पुरुषाशी कोणता संबंध येणार आहे? तर तो हा पुरुष असणार आहे. तो कोण असणार आहे? मुलगा असणार आहे. ओके, समजलं सगळ्यांना? सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? पृथ्वी, शनी, गुरु, नेपच्यून. तो कोणता आहे? गुरु. त्यालाच काय म्हणतात? ज्युपिटर. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपली पृथ्वी कितवा आहे? 5वा आहे. शनी कितवा आहे? 2रा आहे सर्वात मोठा. आणि नेपच्यून हा सर्वात मोठा 4था ग्रह आहे. वस्तूच्या चिन्हाची किंमत 800 रुपये आहे, तर 15% सूट दिल्यानंतर विक्री किंमत किती राहील? 1% म्हणजे किती मित्रांनो? 8. 15 8 1% म्हणजे 8. 15 8 किती मित्रांनो? 120. 15% म्हणजे किती? 120. म्हणजे काय करायचं? 15 गुणिले 8. 8 45. 4 आला. 8 1 8 8 8 12. 120. आता काय 800 मधून काय करणार तुम्ही? 120 मायनस करणार. 680 आपलं उत्तर येणार. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणता अधिकार भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकार नाही? समानतेचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, मालमत्तेचा अधिकार आणि शोषणाविरुद्धचा अधिकार. तो कोणता नाही? मालमत्तेचा अधिकार. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. मालमत्तेचा अधिकार हा पूर्वी मूलभूत अधिकार होता, परंतु 44 घटना दुरुस्तीनंतर तो मूलभूत अधिकार यादीतून काढून ती कलम 300A मध्ये टाकण्यात आलेला आहे. समानतेचे अधिकार कसे आहे? 14 ते 18. धर्मस्वातंत्र्य कधी आहे? 25 ते 28. आणि शोषण विरुद्धचा कधीचा आहे? 23 आणि 24. आणि हा 300A. राहील लक्षात? पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे WBCचं मुख्य कार्य काय? ऑक्सिजन वाहून नेणे, संसर्गाशी लढणे, रक्त गोठवणे, अन्न पचवणे. तर काय? संसर्गाशी लढणे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. बर्ड्स नेस्ट बी पक्ष्यांचं घरटं बनवतो, तर मधमाशी काय बनवतात? पोळं बनवतात. पोळ्यालाच काय म्हणतात? हिव. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता एक कामगार 12 दिवसात व पी तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो, तर एकत्र काम केल्यास किती दिवसात ते काम पूर्ण होईल? आता दोघांनी एकत्र केलेलं आहे. ए प्लस बी करायचं आपल्याला मित्रांनो. 1/12 प्लस 1/18. याला 3 ना गुण, याला 2 ना गुण. 18 दून 36, 3 आणि 2 5. पूर्ण काम करायसाठी किती लागणार? याचे उलटे करायचे मित्रांनो. 36/5. 5 7 35. 1 उरला. 5 दुने 10. 7.2 दिवस. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. चौरसाची परिमिती 48 सेंटीमीटर आहे. त्याचं क्षेत्रफळ सांगा. काढा. 96, 124, 144, 164 सेंटीमीटरचा वर्ग. आता चौरसाची परिमिती काय असते? 4 बाजून 4 गुणिले बाजू ही परिमितीच असत.
आता बाजू म्हणजे की बाजू काढायचं म्हटलं तर 48 भागिले 4, 4 एक 4, 4 दोन्ही 8. बाजू एक किती येणार 12 येणार. आणि क्षेत्रफळ जर काढायचं म्हटलं तर क्षेत्रफळाचं सूत्र आहे मित्रांनो किंवा फॉर्म्युला आहे म्हटलं तर बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग किंवा बाजू 12चा वर्ग काय आहे 144 सेंटीमीटरचा स्क्वेअर. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 8 आणि 12चा लघुत्तम समावर्तक एलसीएम टिंबटिंब आहे 16, 24, 36, 20. तर 8 आणि 12चा एलसीएम पाहायचा आहे मित्रांनो. 16 येणार आहे का नाही येणार आहे, 24, 36, 20. तर कोणता येणार आहे मित्रांनो, तर हे कोणता जवळचा येणार आहे तर 24 येणार आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. विशिष्ट सांकेतिक भाषेत अक्षराच्या जागी वर्णमालेतील पुढील अक्षर लिहिले तर त्या भाषेतील रील कसा येईल. पुढील अक्षराचा वापर करायचा आहे मित्रांनो. सांकेतिक पुढील आर नंतर काय येतो मित्रांनो, एस येतो, ए नंतर काय येतो, बी येतो, आय नंतर जे येतो, एल नंतर एम येतो, एस बी जे एम. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. एक माणूस वस्तू 450ला खरेदी करतो आणि 540ला विकतो तर त्याचा नफा टक्केवारीत सांगा. 450ची वस्तू आहे, 540ला विकतो, किती 90 रुपये निघतात. 90 कसे आले ते 540 मायनस 450 हे 90 आलेले आहे. त्याला काय करा 90 भागिले 450 इंटू 100 करा. 9 5 45 0 0 कटला 1/5 इंटू 100 म्हणजे 20% आपलं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता धातू खोलीच्या तापमानात द्रव रूपात असतो. सोडियम, पारा, ॲल्युमिनियम जास्त. तर कोणता असतो मित्रांनो, पारा. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर असणार आहे. पाऱ्याची संज्ञा काय, मर्क्युरी म्हणतात त्याला, तो काय Hg. आता एक बोट 24 किलोमीटर प्रतिप्रवाह आणि 36 किलोमीटर अनुप्रवाह 6 तासात कापते, तर तसेच 36 किलोमीटर प्रतिप्रवाह आणि 24 किलोमीटर अनुप्रवाह 6.5 तासात कापते, तर स्थिर पाण्याचा बोटीचा वेग किती असं विचारलेलं आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला नवीन पेजवर सांगतो. हे समजा किंवा कन्सिडर करायचा. प्रतिप्रवाह दिला होता आपल्याला. प्रतिप्रवाहाचा वेग किती आहे, एक्स मानायचा आहे आपल्याला, एक्स किलोमीटर पर आवर. आणि अनुप्रवाह वाय मानू, वाय किलोमीटर आवर. ओके. आता पहिली अट काय मित्रांनो, पहिली अट सांगितली त्यांनी. पहिली अट जी सांगितली होती ती पहिली अट काय सांगितली, 24 किलोमीटर प्रतिप्रवाह आणि 36 किलोमीटर प्रतिप्रवाह. 24 किलोमीटर एक्स प्लस 36 किलोमीटर प्रवाह वाय इक्वल टू किती 6. दुसरी अट काय सांगितली त्यांनी, ही पहिली धरा. दुसरी अट सांगितली 36 किलोमीटर प्रतिप्रवाह आणि 24 किलोमीटर अनुप्रवाह. ती किती आली 6.5. हा वाय. हे झालं सेकंड. ओके. आता हे समीकरण सोडवायचे. आता हे पहिले जर यांना सारखं करावं लागेल, त्यामुळे 24 त्रिक 72, याला 3 गुणावं लागेल आणि याला 36 दोन्ही 72. ओके. याला 3 गुणायचं, गुणले 3 आणि याला 2 गुणलं आपण, ते काय येणार आहे
72x प्लस 108y इक्वल टू 18. हे झालं तिसरं इक्वेशन. दुसरं 72x 48y इक्वल टू 13. हे झालं चौथं इक्वेशन. यांची वजाबाकी करायची. 72x कॅन्सल, मायनस 108 मधून 48 गेले, किती राहिले 60y इक्वल टू 18तून 13 गेले 5. 5y इक्वल टू y इक्वल टू 12 आलं 12. अनुप्रवाहाचा वेग किती झाला 12 किलोमीटर. आता ही 12ची किंमत कशात टाकायची आपल्या इक्वेशनमध्ये. 24x प्लस 36 12 इक्वल टू 6. 12 त्रिक 36. ओके. 24x 7तून 3 गेले, तिकडे किती झाले 3 झाले. 3x झाले मित्रांनो. आणि x इक्वल टू 8 त्रिक 24. आता हे दोघांचा वेग आलेला आहे मित्रांनो. प्रतिप्रवाह हा झाला अनुप्रवाह आणि हा झाला प्रतिप्रवाह. आता सांगतो पुढचं. अनुप्रवाह बोटीचा वेग आलेला आहे 8 नाही 12 आलेला आहे मित्रांनो, 12 किलोमीटर पर आवर. आणि प्रतिप्रवाह तो आलेला आहे 8 किलोमीटर पर आवर. ओके. आता स्थिर पाण्याचा बोटीचा फॉर्म्युला काय. स्थिर पाण्याच्या बोटीच्या प्रवाहाचा तो आहे मित्रांनो अनुप्रवाह म्हणजे डाऊनस्ट्रीम प्लस अपस्ट्रीम, त्याला काय म्हणतात प्रतिप्रवाह, डिवाइड बाय 2. आता तो काय येईल 12 प्लस 8 2 20/2 इक्वल टू 10. तो काय येणार आहे 10 किलोमीटर पर आवर. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे मित्रांनो. आपला ऑप्शन असणार आहे बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता विद्युत प्रवाहाची SI एकक काय व्होल्ट ओम एम्पियर वॅट. तर काय आहे मित्रांनो तर एम्पियर आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. समीकरण सोडवायचं मित्रांनो. 15 गुणिले 8 मायनस 20 भागिले 4. 15 8 120, 4 पंचे 20, 5 120 मधून 5 गेले 115. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता विसंगत शब्द ओळखायचा. AEIOU AEIOU हे सगळे काय असते स्वर आहे इंग्लिशचे आणि हा अक्षर या कॉन्सोनंट आहे, हे आहे ओवेल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे म्हणजे व्यंजन. जर एक्सला प्लसला गुणाकार करा, गुणाकारला वजाबाकी करा, वजाबाकीला भागिले करा, वजाबाकीला प्लस करा आणि प्लसला गुणाकार करा, लिहून टाकू. प्लस इक्वल टू गुणाकार, गुणाकार इक्वल टू वजाबाकी, वजाबाकी म्हणजे इक्वल टू भागाकार आणि भागाकार म्हणजे बेरीज. आता करा तेच समीकरण सोडायचे. 12
प्लसचा काय येणार आहे गुणाकार, गुणाकाराची काय होणार आहे वजाबाकी, वजाबाकीचं काय होणार आहे भागाकार आणि भागाकाराची काय होणार आहे बेरीज. 12 दून 24, 4 दून 4 प्लस 6 22, 22 मायनस 6 किती गेले नाही 6 हे प्लस आहे, मायनसचं चिन्ह 22 6 28. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. राज्यघटनेतील भारतीय संघाची अधिकृत भाषा आहे इंग्रजी, देवनागरी लिपीतील हिंदी, संस्कृत आणि हिंदुस्थानी. कोणत्या देवनागरी लिपीतील हिंदी भाषा आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 मार्काचा पेपर झालेला आहे. किती मार्क मिळाले ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. जर लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला डिसलाईक करून आम्हाला कळू शकतात. जर चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट तुम्हाला नक्की बघायला मिळत असतात. चला आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.